तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावनो ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं नेहमीप्रमाणे भावनो स्वागत करतो. भावनो एक दिवसानंतर भावनो व्हिडिओ येतोय, कारण की तुम्हाला माहीत असेल एक दिवस भावनो म्हणजे पार करून आपण दुसरा व्हिडिओ अपलोड करतोय. ओके, तर भावनो जर तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला झालेला आहे, याच्या आधीचा जो भावनो व्हिडिओ आलेला आहे तुम्हाला माहीत असेल, वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओसाठी भावनो जे काही 5 PST फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या होत्या, त्याच्यामध्ये मी तुम्हाला एंडिंगला सांगितली होती. त्यापैकी एक PST फाईल मी वरती काय करणार आहे, फुल टू PhD टू फिल्मोरा पूर्ण एडिटेबल असं तुम्हाला समजावून सांगणार आहे भावनो. फुल क्रिएटिव्ह डिझाईन भावनो तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. तुमच्यासमोर दिसत असेल पूर्ण फाईल एक ओपन केलेली भावनो. त्या फाईलमध्ये आपण काय केलं आहे, सर्व मटेरियल सेव्ह करून घेतलेलं आहे. ते सेव्ह कसं करायचं भावनो, त्याचीच तुम्हाला मी PhD दिलेली आहेत. टॉप 5 PhD मी आता ट्रेंडिंगच्या दिलेल्या आहेत तुम्हाला. ओके, त्यामध्ये काय करायचं आहे, त्यामध्ये जे मटेरियल असेल ना, ते घ्यायचं आहे. एकदम सिम्पलरित्या तुम्हाला दिसून येईल, जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसते भावनो. ओके, तर भावनो व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला खाली जर टायमिंग दिसत असेल 1:04 AM म्हणजे रात्रीचे 1 वाजलेले तुम्हाला दिसत असेल. ओके, आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो भावना तुमच्यासाठी. ओके, तर बघू शकता जो काही असणार आहे पूर्ण डाटा तो आपण सेव्ह करून घेतलेला आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे, तुम्हाला PhD फाईल दिलेली आहेत, जाऊन तुम्ही व्हिडिओ पहिला आधी बघून घ्या. नसेल पाहिला तर पाहिला असेल, कारण की त्याला कडक असे व्ह्यूज आलेले आहेत, 1K पार झालेले आहेत. त्यानिमित्तानेच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे. तुम्हाला याची जी काही फिल्मोराची जी फाईल असणार आहे ती पण सुद्धा भेटणार आहे. ओके, प्लस त्याच्यामध्ये जे वेडिंगचे तुम्हाला मी जसं तुम्हाला हे दिसतात टेम्पलेट. ओके, गोल्डनवाले जसे की आहे जे जे बॅकग्राऊंडला फिरत असतात तुम्हाला माहीत असेल. ओके, जे आपण एकदम कडक एकदम क्रिएटिव्हिटीमध्ये यूज करतो, ते आपण हे प्रोव्हाइड केले तुम्हाला सर्व या म्हणजे फोल्डरमध्ये. पासवर्ड असणार आहे 4 स्टेपमध्ये. ओके, तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो, पण तुम्हाला एकदम पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत सांगत असतो, कारण की आता म्हणून लवकरच लग्नाचं सीझन येत असणार आहे भावना, लक्षात तुम्हाला. ओके, वेडिंगचं सीझन चालू झालेलं असेल. जे फोटोग्राफरवाले असतील त्यांनी आम्हाला नक्की संपर्क करू शकता. त्यांच्यासाठी खास ऑफर आपण ठेवून देऊ. ओके, म्हणजे बॅनर डिझाईनसाठी किंवा लग्नपत्रिका डिझाईनसाठी किंवा वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओसाठी. ओके, सर्वांसाठी पण ऑफर आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ आपले ट्राय करू शकता. ओके, चला सुरू करूया टॉपिकला. 2 मिनटं तुम्हाला एवढं सांगण्यातच गेली आहेत भावना. ओके, तर भावना जी PhD दिसते तुम्हाला दिसत असेल अहिरे आणि पवार. ओके, हे जे काय भावना सॅम्पलसाठी नाव आहे, लक्षात ठेवा. म्हणजे सॅम्पलसाठी डिझाईन केलेले आहे. तुम्हाला जे डिझाईन मी प्रोव्हाइड केले त्याच्यावरतीच व्हिडिओ घेऊन येते. ओके, असं नाही की मला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितले होते भावनो, म्हणजे ऑर्डर दिलेली होती. ती झाले बरेच दिवस झालेले आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आजचा ही व्हिडिओ आहे. तर डायरेक्ट काय करायचं, PhD फाईलमध्ये यायचं. तुम्हाला जी ऑलरेडी 5 PhD तुम्ही बघितलं असेल. ओके, तर त्या 5 PhD मधली ही एक PhD फाईल आहे, जी तुम्हाला मी आज देणार आहे. PhD पण देणार आहे, प्लस तुम्हाला त्या 5 PhD फाईल ऑलरेडी दिलेल्या आहेत, त्याच्यामधनं पण तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यामध्ये बघू शकता थोडे चेंजेस केलेले आहेत मी, म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे थोडंसं मी डिफरंट घेतलेलं आहे त्यामध्ये. नाहीतर मग काय होईल, मिसमॅच म्हणजे एकदम सेम टू सेम डिझाईन होईल. ओके, तर इथे बघू शकता हे बॅकग्राऊंड आहे, तुम्हाला इथे दिसतंय. आपण सिंपल काय करतो, बॅकग्राऊंड कुठून घेतो भावानो, Pinterest नावाचं ॲप्लिकेशन आहे किंवा साईट वगैरे तुम्ही म्हणू शकता. फुल कडक तुम्हाला बॅकग्राऊंड भेटून जातील. ओके, नादखुळं. मी तर एकदम म्हणजे काय सांगू तुम्हाला, आता माझ्याजवळ शब्द नाहीत, पण मी सर्व तिथूनच घेतो. ओके, मटेरियल लक्षात ठेवा. फक्त लक्षात ठेवा ते क्वालिटीमध्ये भेटत नाही. त्यासाठी तुम्हाला थोडं ब्लरचं वगैरे इफेक्ट वगैरे मारून त्याला यूज करावं लागतं. ओके, त्याच्यानंतर मग ते आपण वापरू शकतो. जसं की आपण नॉर्मली आता डिझाईन बनवतो, तुम्हाला माहीत असेल, सर्व त्याच्यावरतीच आहे, लक्षात ठेवा. हे आहे बॅकग्राऊंड. तुम्हाला जास्तीत जास्त पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे फिल्मोरामध्ये. लक्षात ठेवा कोणते कोणते इफेक्ट मारायचे आहेत, जे आपण ओव्हरले बिल्डिंग वगैरे जे मारतो ना, ते कारण की ह्याच्या PhDमध्ये आपल्याला जास्त वेळ लावायचा नाही. लक्षात ठेवा, कारण की ऑलरेडी 5+ PhDचा व्हिडिओ आला आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलं आहे. ओके, तर इथे बघू शकता हा जो बॅकग्राऊंड आहे, बॅकग्राऊंडच्या नंतर आता बघू शकता इथे वरती आपण काय असणार आहे, स्टार्टिंगला आपण सरनेम जसं की आडनाव असतं भाऊ तुम्हाला माहिती असेल, ते आडनाव आपण सुरुवात करतो, म्हणजे आडनावापासून नावांपर्यंत निमंत्रकापर्यंत. ओके, लक्षात ठेवा. अशी स्टेप बाय स्टेप पायरी असते, ती आपण क्रिएट केलेली आहे. तुम्हाला इथे दिसून येईल. इथे बघू शकता लेअरमध्ये. लक्षात ठेवायचं, कधी पण जर माझं कोणाचाही व्हिडिओ असेल, कोणी काय सांगत असेल त्याची लक्षात ठेवा, लेअर पॅलेट आणि माऊसचा कर्सर यावरती लक्ष ठेवायचं. तो काय करतोय त्याच्यावरती बघायचं. भले त्याच्यामध्ये आवाज नसेल, म्हणजे आवाज रेकॉर्डिंग वगैरे नसेल, माझ्या व्हिडिओमध्ये तर असतेच. तुम्ही काय माहिती आता आवाज चालू करून बघता की माहीत नाही. ओके, तर भाऊ पहिला पासवर्ड भाऊ कडकमध्ये सांगतोय 2424. ओके, त्याच्यानंतर हे जे असणार आहे, ओके, ते सर्व लेअरमध्ये इथे बघू शकता. तुम्हाला इथे काय दिसतंय, 1 नंबरचा जो ग्रुप नंबर आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण काय करतो, आडनाव सरनेम बघू शकता. आपल्याला आपण ओपन करणार. इथे तुम्हाला दिसत असेल ओपन झालेलं आहे ऑलरेडी. बघू शकता अहिरे आणि पवार हा जो फॉन्ट आहे ना, ते पण फॉन्ट तुम्हाला लागणार आहेत भाऊन. ओके, तर ते फॉन्ट आहेत भाऊन DG फॉन्ट आहेत. DGवाल्यांकडनं तुम्ही पेड घेऊ शकता. ओके, लक्षात ठेवा. फुल क्रिएटिव्ह डिझाईनसाठी मी हेच फॉन्ट वापरत असतो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे आपले गणपती बाप्पा तुम्हाला माहीत असेल,
त्यांची आपण PNG घेतलेली आहे. पाठीमागे बघू शकता कडक अशी सूर्याची PNG आहे. ओके, ती आपण आता काय करणार आहे हे सर्व सांगून देतो तुम्हाला. ओके, ही झालेली 1 नंबरची, तिला आपण काय करूया, ऑफ करूया. सनची PNG पण ऑफ करूया. 2 नंबर बघू शकता चिरंजीव हेमराज. ओके, तुम्हाला हे काय जे काय नाव दिसत असेल बघू शकता, जो फॉन्ट आहे फॉन्ट वगैरे तुम्ही बघू शकता इन्फिनिटी. 14 नंबरचा फॉन्ट आहे, क्रिएटिव्ह डिझाईनसाठी मी घेतलेला आहे. ओके, तुम्ही कोणताही घेऊ शकता तुमचा जो असेल तो. त्याच्यानंतर इथे बघू शकता मोहिनी. ओके, त्याच्यानंतर 4 नंबरचा ग्रुप बघू शकता विवाहस्थळ गणेश मंगल कार्यालय, यवत स्टेशन रोड, तालुका दौंड, जिल्हा पुणे. जे काय असेल ते पूर्ण या डिझाईनमध्ये PST फाईलमध्ये आहे. लक्षात ठेवा मटेरियल जसं तुम्ही PLP फाईलमध्ये ॲड करता त्याच्यानंतर सेव्ह करून काइन मास्टरला किंवा फिल्मोरा जो काय असेल तुमचा एडिटिंगचा ॲप, ओके, सॉफ्टवेअर त्यामध्ये घेऊन जाता. सेम त्याच प्रकारे फोटोशॉपमध्ये प्लस फिल्मोरमध्ये काम करावं लागतं. ओके, त्याच्यानंतर पुढे इथं बघू शकता यांचा शुभविवाह सोहळा. हे बघू शकता हे आपण या PHP फाईलमध्ये ॲडिट केलेलं आहे. ऑलरेडी तुम्हाला जे 5+ PHP फाईल दिलेले आहेत त्यामध्ये थोडं चेंजेस आहे आणि ह्यामध्ये थोडं चेंजेस आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथे दिसत असेल जे काही असेल डेट वगैरे आपण लिहिलेले आहे. फोटो बघू शकता, फोटो वगैरे क्रॉप करून घ्या. हे काही जास्त सांगायची गरज नाही म्हणून, कारण सर्व व्हिडिओ मी तुम्हाला एकदम एक्सप्लेन करत असतो. साखरपुडा समारंभ जर असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. ओके, इथे बघू शकता साखरपुडा समारंभ प्लस त्याच्यानंतर आहे हळदी समारंभ. तुम्हाला इथे दिसत असेल डेट वगैरे टाकायची आहे भावनो. ओके, सर्व ॲडिटेबल फॉन्ट मी प्रोव्हाइड करत असतो, फक्त तुमच्याजवळ असणं गरजेचे आहे. पिक्सल लॅबमध्ये प्रॉब्लेम येत नाही, कोणताही फॉन्ट असू दे तुम्ही त्यामध्ये चेंजेस वगैरे करू शकता. पण फोटोशॉपमध्ये कसं आहे तुमच्याजवळ जर फॉन्ट असेल तर तुम्ही त्याची टायपिंग वगैरे करू शकता, नाहीतर मग तुम्हाला रिप्लेससाठी ऑप्शन देणार आहे, लक्षात ठेवा. हे झालेलं पाहून PHPबद्दल सांगितलेले. आता काय करायचं, आता सेव्ह एक्सपोर्ट कशी करायची. 6 मिनटं गेली तुम्हाला पाहून सांगण्यामध्ये. आता एक्सपोर्ट मारायचे, तर एक्सपोर्ट मारण्यासाठी बॅकग्राऊंडला काय करायचं, रिमूव्ह करून घ्या म्हणजे हाईड करून घ्या. ओके, पूर्ण PNG फॉर्मॅट तुम्हाला दिसेल जसं स्क्रीनवरती दिसतोय. ओके, 1 नंबरच्या ग्रुपवरती यायचं. ग्रुपवरती आल्याच्यानंतर ग्रुप ओपन करून घ्यायचा लेअर पॅलेटवरती, लक्षात ठेवा माऊस आणि कर्सरवरती. ओके, पासवर्ड कुठे असू शकतो 4 स्टेपमध्ये असणार आहे. व्हिडिओ लवकरात लवकर आपल्याला संपवायचा आहे, कारण की जास्त व्हिडिओ खूप मोठा होतो. बरेच जण कमेंट करतात की व्हिडिओ भाऊ खूप मोठा होतो, पण तुम्हाला काय करू एकदम बेसिक डिटेलमध्ये सांगत असतो. ओके, तर इथे बघू शकता हे गणपती बाप्पा तुम्हाला दिसत आहेत. त्यांची PNG आपण काय करणार आहे आता ऑफ करूया. ओके, आपल्याला काय काय पोर्शन पाहिजे तुम्ही काय करू शकता माहिती आहे, पूर्ण टोटल आता जे आहे ना अहिरे पवार व जे गणपती बाप्पा वगैरे. ओके, सर्व जे तुम्हाला दिसतं त्याची एक PNG पण तुम्ही कडक मारू शकता. PNG त्यामध्ये काय होणार आहे तुमचं काम शॉर्टकट आणि लवकर होणार आहे. ओके, पण मी काय करतो थोडी आपली क्रिएटिव्ह थोडी त्याच्यामध्ये अजून आपण म्हणजे जी मेहनत आहे थोडी दिसण्यासाठी म्हणून काय करतो आपण अजून क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी काय होतं म्हणून जे अहिरे नाव आहे त्याला वेगळं आपण एक्सपोर्ट मारतो, म्हणजे सिंगल PNG अहिरे आणि पवार. आता दाखवतो तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर ह्याला काय करणार आहे मी आता सिम्पल सर्व ऑफ करणार आहे. ओके, इथं बघू शकता सिलेक्ट करतो, ऑफ केलेलं आहे. ऑफ करण्यासाठी कंट्रोल+ इथे कॉमाचं बटन आहे. ओके, कॉमाचं बटन दाबायचं, मग काय होणार आहे भावानो हाईड होणार आहे, आणि अनहाईड करायला पण सेफ कंट्रोल कॉमा. ओके, त्याच्यानंतर आता जे अहिरे आणि पवार आहे. ओके, मी तुम्हाला फक्त एकाच ह्याच्यामध्ये सांगतोय, बाकी सर्व तुम्ही म्हणजे रिपीट करत जा, म्हणजे बाकीचे जे सर्व पेस्ट आहे त्यांना अप्लाय मारत जा, जे आता मी यामध्ये सांगतो, म्हणजे ह्या जी 1 नंबरची जी आहे त्यामध्ये सांगतोय. ते इथे बघू शकता अहिरे आणि पवार. ओके, हा जो फॉन्ट आहे बघू शकता हे 2 फक्त टेक्स्ट आहेत. ह्या 2 टेक्स्टला मी काय करणार आहे फाईलवरती जायचं, एक्सपोर्टवरती एक्सपोर्ट PNG. आता बघू शकता 1-2 जणांनी भावनो प्रश्न केलेला की भावनो माझ्या फोटोशॉपमध्ये एक्सपोर्टचं बटन येत नाही, म्हणजे PNGचं फॉर्मॅट दिसत नाही. आता सांगतो, इथे बघू शकता फाईलवरती जायचं, इथे बघू शकता एक्सपोर्ट आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करा, एक ॲरो आहे, ॲरोच्या पुढे बघू शकता क्विक एक्सपोर्ट ॲज अ PNG. याच्यामध्ये काय होतं आहे एकदम जी हाय क्वालिटीमध्ये जी असेल ना ती PNG सेव्ह होऊन जाईल. जर तुम्हाला JPG वगैरे करायचं असेल एक्सपोर्ट ॲजमध्ये जाऊन तुम्ही JPG वगैरे टिप फाईल वगैरे जे काही PST वगैरे असेल सेव्ह करू शकता. ओके, क्विक PNG सेव्ह करायची, फोल्डर शोधायचा. ओके, मी फोल्डर बनवलेला आहे तुम्हाला इथे दिसत असेल, वेडिंग व्हिडिओज 5+ PST मधलाच हा फोल्डर आहे, लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला दिसतोय त्याच्यामध्ये मी काय करणार आहे आता हे नाव आहे भावनो अण्णावमध्ये. अण्णावमध्ये कुठं असतं भावनो तर गणपती बाप्पांची सुरुवात, त्याच्यामध्ये मी काय त्यांना नाव देतो G1 वगैरे आपण नाव देऊ शकतो. ओके, मी ऑलरेडी नावं दिलेली आहेत. इथं बघू शकता मी डाटा सर्व सेव्ह करून घेतलेला आहे. तुम्हाला एका PSTवरती मी पूर्ण म्हणजे एका ग्रुपवरती तुम्हाला समजावून सांगतोय. ओके, तर असे काय करायचे हे झालेलं आहे मी सिंगल करतो, तुम्ही सर्वांनाची 1 मिलियन पण कॉपी बनवू शकता, म्हणजे PNG बनवू शकता. आपण काय करायचं आहे PNG होती काम करत असतो, लक्षात ठेवा. इथे बघू शकता आता आपण हे पण ऑफ करूया. ओके, आता गणपती बाप्पा असे
एक 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 लेअर फक्त वाढत जाणार आहे कशामध्ये, फिल्मोरामध्ये. जर तुम्ही एकच पूर्णांची ग्रुप करून एकच PNG क्रिएट केली ना तर तुमचं काम कमी होणार आहे. तुमच्यावरती एक क्रिएटिव्ह बनवायचं असेल तर तुम्हाला अशी मेहनत घ्यावी लागेल ज्याच्यामध्ये एक PNG सेव्ह करावं लागेल सेपरेटली. लक्षात ठेवा. समजलं असेल तुम्हाला. ओके, हे झालेलं आहे. याला आता आपण काय करूया, ऑफ करूया. हे जे काय असेल, जे आपला डाटा आहे तो सर्व ऑन करून घेऊया. बघू शकता डाटा म्हणजे मोबाईलचा डाटा नाही, जे आपण PSTमध्ये सर्व जे मॅटर ॲड केलेलं आहे तो डाटा. ओके, तर इथे बघू शकता मी ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे जे सनची PNG आहे त्याला आपण काय मारलेलं, ओव्हरले. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, फिल्मोरामध्ये पण जाऊन ओव्हरले इफेक्ट. आता याला आपण काय करूया, मिनिमाइज करूया. मिनिमाइज केल्याच्यानंतर इथे फिल्मोरा ओपन करूया. ओके, याला पण मिनिमाइज करूया. इथे बघू शकता किती डेस्कटॉप पूर्ण भरून गेलेलं आहे. ओके, तर म्हणून दुसरा पासवर्ड आहे कडकमध्ये सांगते भावनो 3535. ओके, तर इथे म्हणून फिल्मोरा ओपन होतो आहे, तुम्हाला दिसत असेल, लोड घेतो आहे. लक्षात ठेवा. ओके, फुल एडिटेबल फिल्मोरा 9 तुम्हाला जर पाहिजे असेल ना टेलिग्रामला प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, बघू शकता लोडिंग, कारण की ऑलरेडी बॅकग्राऊंडला जो फोटोशॉप वगैरे आहेत सॉफ्टवेअर ते रन होत आहेत. लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे इथे बघू शकता खाली ओपन होत आहे. ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, आपण जो प्रोजेक्ट असणार आहे इथे बघू शकता, सिलेक्ट प्रोजेक्ट रेशो बघू शकता 16.9 रेशो इथे सिलेक्ट करायचा. लक्षात ठेवा इथे. ओके, वाईट स्क्रीन. त्याच्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय आलेला हा प्रोजेक्ट आपला. ओके, इथे बघू शकता इथे मॅटर दिसणार आहे. प्लसवरती क्लिक करायचं. प्लसवरती क्लिक केल्याच्यानंतर आपला जो फोल्डर असणार आहे त्या फोल्डर काय करायचा आहे, सिम्पल सर्च करून घ्यायचा जो तुमच्या PCमध्ये जिथे तुम्ही सेव्ह केला असेल. ओके, मी ऑलरेडी सर्व माझा जो काय फोल्डर आहे तो इथे ॲड केलेला आहे. हे जे सर्व डाटा जसं तुम्ही PSTमधून डाउनलोड कराल, मी तुम्हाला डाटा देणार नाही आहे, जे जे तुम्हाला मटेरियल म्हणजे जे प्रोव्हाइडेड आहे तेच देणार आहे. लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा, फिल्मोराची जर तुम्हाला मी फाईल प्रोव्हाइड केली तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. जो हा जे PNG ना सर्व पाहून लक्षात ठेवा. आता मेन मुद्दा आहे इथे, जे PNG हे जे मी ॲड करणार आहे ती माझ्या कोणत्या डिस्कमध्ये आहे, कोणत्या फोल्डरमध्ये आहे, कोणत्या पाथमध्ये आहे. लक्षात ठेवा. तिथून ते डिटेक्ट करतं की फिल्मोरा. लक्षात ठेवा. म्हणून आपण काय करतो, फिल्मोराची जी फाईल असते ती प्रोव्हाइड करत नाही. प्रोव्हाइड केल्याच्यानंतर आतमध्ये एरर येतो. लक्षात ठेवा. कारण की तुमच्याजवळ पण त्याच डेस्कटॉपमध्ये त्याच फोल्डरमध्ये सेम त्याच जागेवरती असले तरच ते डिटेक्ट करते. लक्षात ठेवा. ओपन करूया. ओपन केलेले. ओपन केल्यानंतर इथे ॲड होणार आहे. ओके, जेवढं मटेरियल तुम्ही जास्त ॲड कराल ना तेवढी फाईल लोड घेणार आहे. 4K जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल ना शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ओके, 4 स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे. हे झालेलं आहे पाहून आपलं मटेरियल असणार आहे. बघू शकता जे काय आहे ते सर्व इथे आहे. लक्षात ठेवा. इथे बघू शकता मीडिया, ऑडिओ, टायटल, ट्रान्झॅक्शन, इफेक्ट्स, एलिमेंट्स आणि स्प्लिट स्क्रीन. आपण कशावरती काम करतो, मीडिया प्लस ऑडिओ तर नाही, आपण सॉंग घेतो. हां लक्षात ठेवा. तुम्ही सॉंग याच्यामध्ये प्रोव्हाइड नाही करत आहे कारण की कॉपीराईटचा इश्यू येतो. लक्षात ठेवा. तुम्ही कोणतेही सॉंग वगैरे जसं हे ॲड केलेलं आहे सेम ॲड करायचं. इथे शेवटचा जो बटन आहे दिसत असेल तुम्हाला, हे आपलं काय म्हणू शकतो याला, स्पीकर. त्याच्यामध्ये काय असणार आहे, सॉंग ॲड होतं. लक्षात ठेवा. तुम्ही ॲड करू शकता, मी ॲड करत नाही आहे कॉपीराईटच्या इश्यूमध्ये. हे झालेलं आहे. आपण कशावरती, मीडिया, टायटल पण नाही यूज करत, ट्रान्झॅक्शन आणि एवढंच. ओके, मीडिया आणि ट्रान्झॅक्शन हे दोनच वापरतो. बाकीचे काय आपल्याला वेळच भेटत नाही. लक्षात ठेवा. कारण की व्हिडिओ मोठा होतो. तिथे बघू शकता हे जे असणार आहे आपण काय केलेलं आहे, बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. सिम्पल एक सिलेक्ट करा. लक्षात ठेवा. एक फक्त वन सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केलं, जी काही गाण्याची ड्युरेशन असेल समजा आता 40 सेकंद, तर इथे बघू शकता 40 सेकंद इथे होत आहेत. लक्षात ठेवा. ओके, 40 सेकंद तुम्हाला इथे दिसत आहेत. तर 40 सेकंद जो आपला 1 मिनिटाचा जो व्हिडिओ तुम्हाला माहीत असेल व्हॉट्सअप स्टेटससाठी 1 मिनिटाचा व्हिडिओ, आता नवीन अपडेट आल्यानुसार मला काय माहीत नाही अजून, पण 40 सेकंदापर्यंत मी बनवतो डिझाईन. ओके, व्हिडिओ. त्याच्यानंतर पुढे याच्यानंतर इथे बघू एक बॅकग्राऊंड आहे. ओके, म्हणजे ओव्हरले टेम्पलेट तुम्हाला यूट्यूबला भेटून जातील जर तुम्ही सर्च केले. पण तुम्हाला सर्च करायचं नाही आहे, तुम्हाला सर्व एकदम फ्रीमध्ये पाहिजे, एकदम टोटली. इथे बघू शकता. ओके, याची आपण जी काय असणार आहे ती आपण ठेवूया 40% स्क्रीन ठेवलेली आहे. ओके, याला अजून हे इथं बघू शकता. हां, आता तुम्हाला याच्यामध्ये सर्व सांगायचं राहिलं आहे. ओके, तर हे जे आता मी ॲड केलं, काय ॲड केलेलं आहे, हे एक ओव्हरले इफेक्ट होय, जेणेकरून आपल्याला एकदम बॅकग्राऊंड व्हिडिओ क्रिएट करायचा आहे आपल्या वेडिंग इन्व्हिटेशनसाठी. तर तो आपण काय केलेला आहे, इथे एक ॲड करून त्याच्यावरती इथं जायचं. सिम्पल काय करायचं, डबल क्लिक करा याच्यावरती, कशावरती, जो इफेक्ट तुम्ही ॲड केला असेल लेअरमध्ये
डबल क्लिक करायचं. इथे व्हिडिओ, ऑडिओ, कलर, मोशन 4 इफेक्ट येतील. त्यामधला जो व्हिडिओवरती आहे याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म आणि खाली कंपोजिंग. ओके, त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर इथे जो तुम्हाला फोटोशॉपमध्ये ब्लेंडिंग, ओव्हरले, मल्टिप्लाय वगैरे असे येतात, तोच सर्व इथे ब्लेंडिंग मोड इथे काय असणार आहेत, सर्व तुम्हाला इथे असणार आहेत. ओके, ओव्हरले इथे बघू शकता, सॉफ्ट लाईट तुम्हाला ते दिसत असेल. ओके, त्यामध्ये स्क्रीनमधलं जायचं आहे आणि स्क्रीन वगैरे तुम्ही मारू शकता. ओके, कलर डोंगल पण मारू शकता. मी तो कलर डोंगल आता मारून बघूया. हां, ओके, नको, आपण लायनर मारूया. लायनर कडक दिसतंय, ज्यामध्ये आपल्याला पूर्ण डिझाईन दिसते. त्याचे ऑपोजिट आपण मायनस केलेले. व्हिडिओमध्ये 4 स्टेपमध्ये पासवर्ड आहेत. व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर संपवायचा आहे, कारण की व्हिडिओ भरपूर जण बघत नाहीत. पण काय करू, तुम्हाला एकदम सर्व समजावून सांगत असतो. ओके, तुम्हाला इथे बघू शकता खाली वाजलेले आहेत 1:19. ओके, बरोबर चालू केलेले आहे आपण, माहीत नाही किती. आता टोटली 15 मिनटं झालेली आहेत. त्याच्यानंतर इथे बघू शकता, तो इथे काय करायचं, आता जो 1 नंबरचा जो आपण गणपतींची म्हणजे जी PNG आपण हे केलेली आहे, सेव्ह केलेली आहे, त्यांना काय करायचं, इथे ॲड करायची. स्टार्टिंग तुम्ही कसं पण करू शकता, G1 G2 वगैरे करू शकता. आता जे सनची PNG इथे बघू शकता, ती ह्याच्या मागे आणायची. लक्षात ठेवा, G1 ह्याला काय करायचं, सिम्पल, कारण की ते आपण ओव्हरले मारलेलं आहे. आता इथे बघू शकता, लक्षात ठेवायचं आहे. नसेल माहीत तर जाऊन फोटोशॉपमध्ये बघून या काय इफेक्ट मारलेला आहे. ओके, ओव्हरले मारलेला आहे. त्याच्यानंतर हे झालेलं गणपती बाप्पांना काही जास्त द्यायचं नाही इफेक्ट. नंतर हे अहिरे आणि पवार, त्याच्यानंतर हे जे काय असेल ते खाली या दोन्ही परिवारातर्फे आपणातर्फे आग्राचे निमंत्रण. पूर्ण व्हिडिओ होईल ना, एकदम कडक दिसेल भाऊ. ओके, जर तुम्ही प्रिव्ह्यू बघितला असेल. ओके, तुम्हाला प्रिव्ह्यू स्टार्टिंगला बघायला भेटलाच असेल. त्याच्यानंतर आपण व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे, लक्षात ठेवा. ओके, ओके झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता हे सर्व काय करायचं, आता ही जी कात्री आहे तुम्हाला दिसते लालवाली लाईन, तिला माऊसने क्लिक करून इथे थोडं पुढे घेऊन यायचं. ओके, 1 सेकंदाचा म्हणजे 1 mm सेकंदाचा गॅप ठेवायचा. गॅप ठेवल्याच्या नंतर ओके, तर तिसरा पासवर्ड आहे भावनो, सांगतोय भावनो, 7777. ओके, त्याच्यानंतर पुढे आता जे सर्व PNG आहे ना, ते सर्व ॲड करून घ्यायचे. ओके, टोटली इथे बघू शकता. आता पुढे काय असणार आहे भावनो, जे नवरी किंवा नवरदेव या दोघांपैकी जे तुम्हाला ज्यांच्याकडनं ऑर्डर येईल त्यांची स्टार्टिंगला तुम्हाला काय करायचे, ॲड करायचे. तर सिम्पल इथे बघू शकता, मी आता जे नवरदेव आहेत त्यांची इथं PNG ॲड करतो. ओके, म्हणजे त्यांचे पहिला फोटो, त्याच्यानंतर हेमराज, त्याच्यानंतर त्यांचं जे नाव वगैरे असेल ते सेम तसंच पुढे यायचं. 1 सेकंदाचा गॅप ठेवायचा. यांचा सेम फोटो असणार आहे, कारण की सेम अलाइनमेंट आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढे हे झालेलं आहे. प्लस आता एस पी म्हणजे शुभविवाह. तर शुभविवाहाची इथं बघू शकता PNG आपण जे काय आहे ते सर्व इथे ठेवलेले. ओके, ऑल क्रिएट. त्याच्यानंतर पुढे असणार आहेत जे काय साखरपुडा किंवा विवाहस्थळ वगैरे जे काय असेल ते तुम्ही इथे ॲड करू शकता. ओके, ते इथे बघू शकता विवाहस्थळी तुम्ही, त्याच्यानंतर साखरपुडा SK आपण नाव दिलेलं आहे. 1 सेकंदाचा गॅप ठेवायचा. ओके, त्याच्यानंतर हळद. ओके, असे झालेले टोटल बघू शकता किती मिनटाचं डिफॉल्टली लेअर येते, लक्षात ठेवा. ओके, ओके, सर्व जे आहे ते PNG आपण मटेरियल ॲड केलेलं आहे. हे झालेलं आहे पूर्ण ॲड करण्याबद्दल. ओके, तर आता याच्यामध्ये मेन मुद्दा आहे, जे मी तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन इफेक्ट दिलेले आहेत, म्हणजे ट्रान्झॅक्शन नाही म्हणू शकत त्याला आपण, ओव्हरले टेम्पलेट वगैरे म्हणू शकतो. तुम्हाला गुगलला भेटून जातील. सॉरी, गुगलला नाही म्हणता, यूट्यूबला वगैरे सर्च केले तुम्ही शोधू शकता. ओके, तुमच्यावरती आहे डिपेंड. तुम्हाला मी फक्त एक्झाम्पल सांगतो आहे. आता हे स्टार्टिंगला या, हे सर्व झालेलं आहे. ओके, बघू शकता अहिरे आणि पवार जे काय असणार आहेत त्यांचे आपण वेडिंग इन्व्हिटेशन तुमच्यासाठी क्रिएट करतो आहे. ओके, त्याच्यानंतर इथे वरती बघू शकता जो दिसतोय 13 नंबर, म्हणजे त्याचं नाव आहे, लक्षात ठेवा. ओके, 13 नंबरचा जो इफेक्ट आहे तो पण तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे, लक्षात ठेवा. ह्याला काय करायचं, थोडं इथे साईडला सरकवून घ्या. ओके, इथे मला वाटतं हा पण सरकलेला आहे, याला वरती घेऊया. सॉरी, याची आपण काय करूया, इथे घेऊन येईल आधी. ठीक आहे, इथे आपण घेऊया, जेवढी लेंथ आहे तेवढी लावूया. काय होतं, इथे बघू शकते चिपकले, तर मग यांना काय करायचं, सिलेक्ट करून राईटला घेऊन जायचं. ओके, माऊसनी जे काय ते सर्व माऊसने काम आहे, लक्षात ठेवा. ओके, भावना मला झोप येते तरी पण मी तुमच्यासाठी बोलायला पण जमत नाही आहे. ओके, जे काही ॲड केलं आहे. ओके, स्टार्टिंगला बघू शकता ब्लॅक दिसते तुम्हाला, प्ले करून दाखवतो. बघू शकता, हे बघू शकता प्ले करून दाखवलेलं आहे. त्याला काय करणार आपण, डबल क्लिक, सेम जसं स्टार्टिंगला केलेलं आहे. कशासाठी,
जे आपण केलेलं आहे बॅकग्राऊंड व्हिडिओ इथे बघू शकता. तुम्हाला जो टेम्पलेट आहे नसेल पाहिला जरा व्हिडिओ स्किप पाठी घ्या आणि बघा व्हिडिओ पूर्ण. ओके, इथे ऑपोजिटवरती जायचं, इथं स्क्रीन करायचं. ओके, स्क्रीन करू शकता, जे काय असेल ते बघू शकता. ओके, स्क्रीन केलेलं आहे तुमच्यासमोर. ओके, त्याच्यानंतर पुढे सेम तसंच आता जो पुढचा आहे तो इथं बघू शकता. ट्रान्झॅक्शन म्हणजे जे काय असेल ते म्हणजे फ्लावरचे आहेत लक्षात ठेवा. ओके, त्याला आपण काय करणार आहे, सिम्पल डबल क्लिक कंपोजिंगवरती 2 नंबरच्या याच्यावरती जायचं. सिम्पल त्याला काय करायचं, लायटरमध्येच लक्षात ठेवा, लायटरमध्येच आपल्याला जो पण कोणता असेल ब्लॅक, म्हणजे समजा ब्लॅकमध्ये असेल त्याला स्क्रीन करायचं लक्षात ठेवा. बाकी जे काय कलर डोंगल वगैरे तुम्ही करू शकता. ओके, बघू शकता. ओके, झालेले आहेत कलर डोंगल वगैरे तुम्हाला ते दिसत आहेत. त्याला आता आपण काय करणार आहे, सिम्पल ही जी सॉरी हां हे जी आहे ना बनवा कलर डोंगल केलेलं ना, मग तिला आपण काय करू शकतो. आता बघू शकतो स्टार्टिंगला तुम्हाला प्ले करून दाखवतो. हे फुलं बघू शकतो ह्या साईडला प्ले झालेत, म्हणजे वन साईडला, पूर्ण फेसवरती नाही आहेत, म्हणजे पूर्ण डिझाईनवरती नाही आहेत. वन साईड म्हणजे वन कोपरा जो आहे तुम्हाला लेफ्ट साईडचा तुम्हाला टॉप आणि बॉटम म्हणजे टॉप दिसतो तुम्हाला. ओके, त्याच्यावरती ॲड झालेलं आहे. सेम त्याला काय करायचं, कंट्रोल-C करा, जेणेकरून तुम्हाला एकदम म्हणजे सारखे सारखे इफेक्ट मारायला नको. ओके, लक्षात ठेवा. अजून कंट्रोल-C करायचं आणि इकडे शेवटला आणून ही जी कात्री आहे त्याला ठेवून द्यायचं आणि तिथे कंट्रोल पेस्ट करा. मग काय होईल, इथे पेस्ट होईल इफेक्ट. सेम त्याला उचलून ह्याच्यावरती आणून सोडून द्या. ओके, त्याच्यानंतर तुम्ही याला फ्लिप वगैरे करू शकता. आता बघू शकता. ओके, सेम तसंच आहे भावानो. सर्वांना इथे जे जेवढे असेल, जेवढे तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार जे तुम्ही मटेरियल ॲड कराल, बघू शकता. प्ले करून दाखवतो. ओके, इथे बघू शकता हे स्टार्टिंगला आलेलं आहे. सिम्पल आहे, नॉर्मल आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण असे स्टेप यूज करत असतो जे मी तुम्हाला आजच्या डिझाईनमध्ये सांगतो आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा अशी माझी म्हणून कळकळीची विनंती आहे. ओके, जास्त व्हिडिओ काय मोठा होत नाही आहे, मी पण बघू शकतो तुमच्यासाठी मेहनत घेते भावना. ओके, 1:25 मिनटं झालेली आहेत तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ मी प्रोव्हाइड करतो. ओके, बघू शकता व्हिडिओ आलेला आहे. ओके, इथं बघू शकता. त्याच्यानंतर आपण थोडं आता याला काय करूया, थोडा स्क्रीन मारून बघूया. स्क्रीन मारल्याच्यानंतर काय प्रॉब्लेम येते, म्हणजे काय प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे कसा इफेक्ट येतो लक्षात ठेवा. हा एक आलेला आहे पोर्शन. तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता. ओके, बॅकग्राऊंडनुसार. ओके, खास नाही वाटत. जो आपण लायनर आहे तोच आपण इथे ठेवूया. ओके, ओके करूया. लॅग घेणार आहे भाऊन लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय लागणार आहे तुम्हाला, 4GB वरचेच म्हणजे 4GB धरून ग्राफिक कार्ड असणं गरजेचं आहे. फिल्मोरा किंवा कोणताही असू दे म्हणजे सॉफ्टवेअर, त्यासाठी लक्षात ठेवा. आता माझं तुम्ही बघू शकता, मी एवढे डिझाईन करतो तरी पण लॅग मारतोय. किती, 24GB रॅम आहे. तुम्हाला जर माझे पूर्ण कॉन्फिगरेशन पाहिजे असेल, ऑलरेडी व्हिडिओ आलेला आहे, ओल्डमध्ये आहे, जाऊन तुम्ही चेक करून घ्या. ओके, आता हे झालेलं आहे हे सर्व ॲड करण्याबद्दल. आता तुम्हाला पाहिजे. ओके, हे सर्व झाले. आता यांना मारायचं आपल्याला ट्रान्झॅक्शन. ओके, पहिलं मटेरियल ॲड करा, त्याच्यावरती ओव्हरले मारा, ओव्हरले मारल्याच्यानंतर शेवटला ट्रान्झॅक्शन आणि त्याच्यानंतर मग एक्सपोर्ट. फुल 4K पाहिजे, 4Kमध्ये करायचं असेल ना व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. ओके, तर आता हे जे स्टार्टिंगला यायचं, स्टार्टिंगला आल्याच्यानंतर आता जी गणपती बाप्पांची जी पेनची जेवढी तुम्ही ॲड केली असेल याच्यामध्ये, ओके, त्यांना इथे लेअरमध्ये लक्षात ठेवा. इथे नका बघू, ह्याच्यामध्ये कायच काम नाही, आपलं लेअरमध्ये काम आहे लक्षात ठेवा. मी कधी पण सांगते तुम्हाला, फोटोशॉपमध्ये पण असेल लेअरमध्ये काम करा म्हणजे लक्ष ठेवा. तर 1 नंबरची जी PNG आहे गणपती बाप्पांची G1, त्याच्यावरती इथं बघू शकता मीडियावरती बघा, इथे तुम्हाला दिसत असेल ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आणि मी इथे बघू शकता तुम्हाला फेवरेट माझे जे आहेत इथे बघू शकता, ज्यांना मी लाईक करून ठेवलेलं आहे म्हणजे ते फेवरेटमध्ये आलेले आहेत. ओके, ते आहेत. तुम्हाला फिल्मोरा 9मध्ये तुम्ही हे शोधून स्क्रीनशॉट काढून घ्या व्हिडिओचा आपले, त्याच्यामध्ये तुम्हाला हे नावं दिसतील आणि याच्यामध्ये बघू शकता टोटल 233 आहेत लक्षात ठेवा. ऑलमध्ये 233 ट्रान्झॅक्शन आहेत, त्यामध्ये तुम्ही कोणतेही मारू शकता. ओके, तर ह्याच्यामध्ये मी काय करतो, स्टार्टिंगला हा जो बघू शकता तुम्हाला दिसतोय माऊस, ओके, हे पोर्ट्रेट नावाचा जो आहे, ओके, त्याला मी प्रोव्हाइड करतो गणपती बाप्पासाठी. सेम बॅकग्राऊंडला पण तसंच. त्याच्यानंतर जे हे ऐरे आणि पॉवर नाव आहे त्यासाठी मी कोणता देतो तुम्हाला माहिती असेल, एकदम असं म्हणजे जसं की इथे कलर डिस्टंट. ओके, म्हणजे एकदम असं वलवल आहे, काय सांगू आता तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये. ओके, तर तो इफेक्ट आहे.
बाकी सर्वांना आपण सेम इफेक्ट फक्त जे नाव असणार आहे, जेणेकरून जे आता बघू शकता, प्ले करतो, बघू शकता. ओके, तुम्हाला दिसलं असेल. आता याच्यानंतर आता आपण काय करणार आहे, ह्याला जर तुम्हाला पूर्ण ट्रान्झॅक्शन जर मारायचं असेल ना, ते अजून बाकी आहे. हेच आहे सर्व ट्रान्झॅक्शन, हे फक्त आहे पूर्ण आपले जे PNGना. त्याच्यानंतर पुढे यायचं सेम तसंच, जे नवरदेव किंवा नवरीचं जे तुम्ही स्टार्टिंगला नाव घ्याल, ओके, त्यांना कोणता इफेक्ट म्हणजे त्यांना कोणतं ट्रान्झॅक्शन मारायचं, त्यांच्यासाठी भाऊ मी सांगून येतो. इथे डिझोव म्हणजे झूम म्हणजे फेड आणि अनफेड लक्षात ठेवा. ओके, तो इफेक्ट काम करतो डिझर्व नावाचा. हा जो तुम्हाला फेवरेटमध्ये दिसतोय, तो आपण काय करतो, जेव्हा व्हिडिओ एंड होत येतो, म्हणजे एखादी लेअर एंड होते, तेव्हा आपण त्याला यूज करतो फेडचा, लक्षात ठेवा. तर हे जे नाव आहे म्हणून मी जो स्टार्टिंगला मारलेला आहे, तोच हा जो तुम्हाला दिसतोय तोच आहे फॉन्ट, लक्षात ठेवा. तोच आपण इथे प्रोव्हाइड केलेला आहे. सॉरी, फॉन्ट नाही, ट्रान्झॅक्शन. आणि जे हे नवरदेव आहेत, ओके, त्यांना आपण डिलीट करूया. तर हे जे स्टार्टिंगला जे नवरदेव तुम्हाला दिसतील, म्हणजे ज्यांचे जो फोटो, त्यांना मी कोणता इफेक्ट मारतो सांगून देतो तुम्हाला. ओके, त्यांना तुम्ही फ्लॅश वगैरे नाही मारू शकत. हा एक मारू शकता, कलर डिस्टन्स, किंवा हा एक, दोन्ही. हे असं काय नाही, बघू शकता प्ले करून, म्हणजे त्याच्याने एकदम असं पुसट म्हणजे दिसून येतं जे काय असेल ते. जसं समजावण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला, बघू शकता आलेला व्हिडिओ. प्लस सेम इफेक्ट मारतो मी, कारण की जास्त एकच इफेक्ट सर्वांना हे करायचं, कारण की जास्त हे इथं बघू शकता माझे जे 12 फेवरेट आहेत, ते तुम्ही इथे शोधून घ्या आणि सेव्ह करून घ्या. ओके, इथे बघू शकता राऊंड झूम, आउट झूम. जर तुम्हाला ट्रान्झॅक्शन बघायचं असेल कसा यूज होतो, तर तुम्ही इथे बघू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे आता इथं बघू शकता शुभविवाह. ओके, ते ट्रान्झॅक्शन, ते जे शुभविवाहाचं आहे त्याच्यासाठी कोणता फॉन्ट, त्यासाठी हा पण तोच आहे, कलर डिस्टन्स, प्लस खाली जो SP म्हणजे जसं की फोटो आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर हे शेवटला जे तुम्हाला दिसतील शुभविवाह वगैरे, त्याच्यावरती क्लिक करायचं. डबल क्लिक केल्याच्यानंतर जसं आपण इथे बघू शकता इमेजवरती तुम्हाला सांगितलं मी ओव्हरलेज इफेक्ट आहेत, ओव्हरले वगैरे, ब्लेंडिंग, त्याच पद्धतीने इथे मोशन नाही, त्या मोशनवरती जायचं आणि इथे बघू शकता पॉपअप, म्हणजे एखादी स्क्रीन अशी वरून खाली येते, किंवा लेफ्ट साईडून राईट साईडला पॉपअप तुम्हाला माहीत असेल जर तुम्ही काइन मास्टरमध्ये व्हिडिओ बनवले असतील. इथे बघू शकता डाऊन अप, बघू शकता आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता वेम म्हणून एक आहे, म्हणजे तो 3 वेळा खाली येतो, बघू शकता. त्याच्यावर डबल क्लिक केलं ना, तुम्हाला याच्यावरती क्लिक होऊन जाईल, म्हणजे अप्लाय होऊन जाईल. आणि जर तुम्ही समजा त्याच्यामध्ये केलं अप्लाय आणि तुम्हाला नको आहे, आता मी काय करू असा प्रश्न पडेल, तर तुम्हाला सिम्पल वरती करायचं आणि तिथे नो ॲनिमेशन आहे त्याच्यावरती डबल क्लिक करायचं, म्हणजे त्याला कोणताही म्हणजे अप्लाय नाही आहे, लक्षात ठेवा. मोशन सिम्पल तुम्ही कोणताही चेंज करू शकता. मी याच्यावरती डबल क्लिक करतो, सेम तिघांना पण सेम पहिल्या लेअरवरती क्लिक करायचं, डबल क्लिक, आणि इथे मोशनवरती क्लिक करून सिलेक्ट करायचं. ओके, तिघांना पण सेम बसलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण यांना फेड म्हणजे आउट, हे झालेलं आहे इन ॲनिमेशन, लक्षात ठेवा. हे जे आता आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ते इन ॲनिमेशन आहे. आणि आता आउट ॲनिमेशनसाठी काय करायचं, सिम्पल इथे माझा माऊस बघू शकता तुम्ही, ह्या पोर्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा जो डिझप नावाचा जो आहे त्याला इथे घेऊन या, सेम याला पण इथे घेऊन या, सेम इथे, म्हणजे वरतून एक एक ड्रॅग करायचं आहे. हाच एक प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, कारण की एकच अप्लाय होत नाही सर्वांना, एक सिलेक्ट करावं लागतात. जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तुम्ही नक्की सांगू शकता आपल्याला. ओके, इथे बघू शकता असे सिम्पल काय करायचे सर्वांना, एक जे आहे सर्व. आणि बरेच जण म्हणतात भाऊ वेळ का लागतो व्हिडिओ बनवायला, तर इथे बघून घ्या तुमच्यासमोर सर्व आहे डिटेल. त्याची लेंथ आहे ती आपण 2 सेकंद करायची. जर तुम्हाला लेंथ करायची असेल डबल क्लिक करा, इथे बघू शकता सेकंद आहे, तिथे 1 वगैरे सेकंद करू शकता. पण मी तर म्हणेन तुम्ही इथे असा सिलेक्ट करून थोडं माऊसने ड्रॅग करा. स्टार्टिंगला तुम्हाला थोडं कठीण वाटेल, पण जेव्हा तुम्ही सवय होत जाईल तेव्हा तुम्हाला समजेल. ओके, तर भावनो 4था पासवर्ड आहे, कडकमध्ये सांगते भावनो तुमच्यासाठी. ओके, नातखोळा 45 45. ओके, सेम याला पण खाली घेऊन या. ओके, फुल व्हिडिओ तुमच्यासाठीच मी घेऊन आलो आहे. ओके, सेम 4K व्हिडिओसाठी तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणता इफेक्ट आपण मारतो आहे 4Kसाठी. ओके, अजून झालेला नाही आहे व्हिडिओ, स्किप नका करू. त्याच्यानंतर पुढे इथे बघू शकता आता सर्वांना पण आउट ॲनिमेशन मारलेले आहेत सर्व. जे आता त्याच्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे, कोणता पण एक PNG घ्यायची जी न यूज केलेली असेल किंवा यूज केलेली असेल, तिला वरती घ्या, त्याच्यावरती डबल क्लिक करा, इमेजवरती जायचं इथे वरती,
इमेजवरती घ्यायच्यानंतर ट्रान्सफॉर्मवरती जाऊन इथे काय करायचं, त्याची ऑपॅसिटी 100% असते नॉर्मलमध्ये, लक्षात ठेवा नॉर्मल. त्याला काय करायचं म्हणजे मायनस, म्हणजे ती लेअर असणार आहे पण दिसणार नाही, म्हणजे लक्षात ठेवा. म्हणजे कारण की आपल्याला काय करायचे, तिची हाईड करून टाकायचे. हाईड म्हणजे दिसेल ती पण एकदम पुसट, म्हणजे त्याच्या बॅकग्राऊंडचं दिसेल पण ती असणार आहे लेअरमध्ये. त्याला काय करा आता, मग ही जी कात्री आहे तुम्हाला दिसते रेड कलरची, सेम त्याला इथे दोघांच्या मध्ये घेऊन यायचं आणि ह्या लेअरला सिलेक्ट करा, जी आता मी तुम्हाला सांगितलं एकदम ऑपोजिट मायनस करायची. त्याला केल्याच्यानंतर त्याच्यावरती ह्या कात्रीवरती क्लिक करायचं. इथे बघू हाताचं क्लिक आलं आहे बघा, क्लिक टू स्प्लिट म्हणजे कंट्रोल बी. इथे तुम्हाला कंट्रोल बीचं पण ऑप्शन आहे, म्हणजे शॉर्टकट की कंट्रोल बी तुम्ही करू शकता. इथे आणायचं, इथे बघू शकता. तर काय करायचं, कंट्रोल बी म्हणजे कट. तुम्ही कंट्रोल बी करण्यापेक्षा तुम्ही इथे नको ते काय ते दाबून टाकाल, म्हणून सिंपल या कात्रीवरती क्लिक करा, इझिली कट होऊन जाईल म्हणजे स्प्लिट होईल. ओके, बघू शकता. इथे पुढे घेऊन यायचं, फक्त लक्षात ठेवा वरची लेअर आहे ना ती सिलेक्ट ठेवा. नाहीतर तुम्ही जी खाली वगैरेची कोणती लेअर असेल तिला सिलेक्ट केली मग ती कट होऊन जाईल. ती कट नाही झाली पाहिजे, आपल्याला जी आपण केलेली आहे. ओके, म्हणजे जी घेतलेली आहे ते बघू शकता. माझी कट नाही झाली, हिला कट केली बघू शकता. कट केल्याच्यानंतर थोडी कमी होते साईज. आता ही जी कट झाली, आता तुम्ही बघितले असेल माझ्या व्हिडिओमध्ये, म्हणजे असे मोशनवाले इफेक्ट आहेत, म्हणजे एकदम असे झूम, म्हणजे लेफ्ट साईडून राईट साईडला पॉपअप सारखे. ओके, असे इफेक्ट आहेत. ते कसे प्रोव्हाइड करायचे ते पण हे सर्व ट्रान्झॅक्शनमध्येच आहेत. एक कात्रीला आपण शेवटला राईटला म्हणजे म्हणजे एकदम शेवट बाजूला ठेवूया, कारण की ती मध्ये मध्ये येते, त्याचं काम झालेलं आहे. ओके, तर इथे बघू आता हे फेवरेट आहेत. हे फेवरेट कोणते आहेत, जे आपण हे फोटोसाठी यूज करतो. ओके, फोटो शूटिंगसाठी तुम्ही पॉपअप सारे, जसं मी शेवटला जे 3 PNG असतात भावनो त्याच्यामध्ये जे मारले तसे तुम्ही यूज करू शकता. ओके, पॉपअप त्याच्यामध्ये आहेत झूम वगैरे, अनझूम वगैरे. ओके, आता ह्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन, तर ट्रान्झॅक्शन इथे बघतो तुम्ही वार्पमध्ये आहे. इथे बघतो वार्पमध्ये 37 आहेत. त्या 37मध्ये याच्यावरती जर तुम्हाला बघायचं असेल हा कसा यूज करतो, सिम्पल ह्याच्यावरती क्लिक करा आणि इथे बघू शकता, तुम्हाला इथे दिसून येईल. ओके, हे पण बघू शकता. ओके, ह्याला आपण आता इथे यूज करणार आहे. मी हा वार्प नावाचा जो झूम इफेक्ट आहे, वार्प झूम, त्याला मी स्टार्टिंगला यूज करतो. ओके, आणि त्याची जी सर्वांची ड्युरेशन आहे ना ती 2 सेकंद म्हणजे 2 सेकंद. इथे बघू शकता हे जे वार्प नावाचा जो इफेक्ट आहे तेच आपण सर्व इथे यूज करत असतो. ओके, जे तुम्हाला इथे दिसत आहेत, तुम्हाला इथे दिसत आहेत असे सर्व काय करायचे, एक एक इथून घ्या आणि इथे ड्रॅग करून द्या. त्याच्यानंतर यांना सिम्पल राईट क्लिक करा, यांना राईट क्लिक करायचं, ड्युरेशनवरती जायचं, इथे 2 आहेत, इथे 1 करून घ्या. ओके, जेणेकरून फास्ट ड्युरेशन होऊन जाईल. ड्युरेशन कंट्रोल, इथे बघू शकता सेम तसंच. याला शॉर्टकट की नाही आहे, लक्षात ठेवा, लेटेस्ट व्हर्जनमध्ये तुम्हाला भेटून येईल. ओके, व्हिडिओ किती बघू शकता तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो म्हणून. ओके, कमेंट नक्की करा, फक्त पासवर्ड कमेंट करू नका, कळकळीची विनंती आहे तुमच्यासाठी, कारण की आपण सर्व मेहनत तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करत असतो. त्यासाठी पासवर्ड टाकून तुम्ही लगेच व्हिडिओ न बघता जर व्हिडिओ घेऊन गेले, म्हणजे डिझाईनचा डाटा वगैरे, तर मग कसं वाटेल बघा तुम्हाला. ओके, लक्षात ठेवा. ओके केला, सर्वांना एकमध्ये अप्लाय झालेलं आहे. ओके, आता ह्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसतोय आता जे आपण म्हणजे जसं की लाईन वगैरे तुम्ही बघत असेल, आता जे जे माझ्या लेटेस्ट वेडिंगवाले व्हिडिओ आहेत सेम त्याला काय करायचं, इथे वरती या, याला सिलेक्ट करून थोडं वरती स्क्रोल करा. ओके, वरती स्क्रोल केलं, एक कोणती पण PNG घ्यायची, यांची PNG घेऊया. सेम तसंच याच्या ऑपोजिट मायनस करा. मायनस केल्याच्यानंतर याला कंट्रोल C करा. केल्याच्यानंतर ही जी कात्री आहे तिला इकडे मागे येऊन कंट्रोल V करूया. V केल्याच्यानंतर एक 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 जे असणार आहे ते यांना वरती घेऊन येऊया, जेणेकरून आपल्याला त्यांचं काम असणार आहे. लक्षात ठेवा काय काम आहे ते पण तुम्हाला सांगू देतो. यांना पण वरती जे आहेत PNG पण ते दिसणार नाही आहे, लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल म्हणून तो ॲड करतोय पण दिसत नाही आहे असं ना. ह्याच्यावरती आता काय करायचं आहे, मी तुम्हाला अजून क्रिएटिव्हिटीमध्ये सांगतो आहे. त्या ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं आणि इथे बसू द्या. जे तुम्हाला स्टार्टिंगला आतापर्यंत मी सांगितले 2 प्रकारचे ट्रान्झॅक्शन, एक फोटोसाठी, एक मध्ये ग्लोईंगसाठी, आणि एक आता येणारे भावनं जे लाईन वगैरे असतील तुम्ही बघितले असेल, ते इथे बघू शकता लायनर म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये 30 आहेत काय इफेक्ट ट्रान्झॅक्शन.
त्याच्यामध्ये बघू शकता तुम्हाला दिसेल लाईनीचा, डबल क्लिक करायचं आणि इथे बघू शकता लाईनी जाताना दिसतील. ओके, आता हा जो आहे, ओके आता बघू शकता मी स्टार्टिंगला व्हिडिओ प्ले करतो. ओके, व्हिडिओ प्ले केल्याच्यानंतर इथे बघू शकता लाईनी आल्या तुम्हाला दिसल्या असतील. ओके, सेम त्यांचे ड्युरेशन वगैरे तुम्ही कमी वगैरे करू शकता. याच्यानुसार आपण काय केलेलं आहे, फक्त तो अप्लाय केलेला आहे कोण. ओके, त्याच्यानंतर आता सेम तसंच अजून हे आहेत. हा जो खाली बघू शकता, हा इथे बघू शकता प्लेन शेप आणि लायनर. प्लेन शेपमध्ये 25 आणि लायनरमध्ये 30 आहेत, म्हणजे 30 असे इफेक्ट आहेत. त्याच्यामध्ये बघू शकता आपण हा एक इफेक्ट मारतो दोघांना. याची लेंथ आहे ती अशी ड्रॅग करायची, सिंपल याच्यावरून ड्रॅग करा. प्लस हा जो एक इफेक्ट आहे त्यालाही घ्या. भरपूर सारे आहेत, न पाहिलेले आहेत मी अजून, तुम्हाला भेटून जातील. ओके, फक्त लेअरवरती लक्ष ठेवायचं कोणता पॉईंट कोणत्यानुसार येतो. ओके, त्याच्यानंतर आता हे झालेलं आहे. याला काय करूया, सर्व जे काय झालेलं आहे पूर्ण बघू शकता, Ctrl+S मारा आणि सेव्ह करा तुमच्या फोल्डरमध्ये. जेणेकरून जर तुम्हाला कस्टमरकडनं, म्हणजे जसं की सांगून देतो, कस्टमरकडनं जर चेंजेससाठी आले, समजा आता PNG चेंज करायचे भाऊ, थोडी फोटो चांगला नाही दिसत. ओके, तर जर असं आलं तर तुम्हाला काय करावं लागेल, परत तिकडे जाऊन परत इकडे यायचं आहे, परत तुम्हाला त्या जागी चेंज करायचं आहे. लक्षात ठेवा, चेंज करा, नाहीतर तुम्ही पूर्ण एकदम जसं मी सांगितलं आहे सेम एकदम स्टार्टिंगपासून एंडपर्यंत कर द्याल. त्याच्यामध्ये नाही, थोडं रिप्लेस मारायचं त्यामध्ये. ओके, तर ह्याच्यानंतर हे झालेलं आहे पूर्ण टोटल व्हिडिओ सेव्ह पण आपण केलेला आहे. आता याच्यामध्ये काय यायचं, फाईलमध्ये जायचं, प्रोजेक्ट सेटिंग म्हणून आहे. प्रोजेक्ट सेटिंगमध्ये इथे बघू शकता 16:9 रेशिओ म्हणजे तुम्हाला माहीत असेल. ओके, त्याच्या खाली इथे बघू शकता 920 1080 फुल HD. त्याच्या खालीच एक बघू शकता 4K HD आहे, 3840 3840 × 2160 4K UHD. याच्यावरती क्लिक करायचं, तुमचा मोबाईल किंवा जो काय असेल सपोर्टर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. त्याला सपोर्ट करा, क्लिक करा, ओकेवरती क्लिक करा. इथं 25 FPS आहे ते तसंच राहू दे. ओके केल्याच्यानंतर एकदम 4K व्हिडिओमध्ये तुम्हाला सेव्ह होऊन जाईल. तुम्ही कस्टमरला काय करायचं, ओके केल्याच्यानंतर इथे एक्सपोर्टवरती क्लिक करायचं, ओके करा. ओके, ओके केल्याच्यानंतर इथे काय होईल, एक्सपोर्टसाठी तुम्हाला इथे पॉपअप येऊन जाईल. इथे MP4मध्ये एक्सपोर्ट करायचं. लक्षात ठेवा, नाव द्या वेडिंग. ओके, वेडिंग जे असेल ते अहिरे. ओके, नाव दिलेलं आहे. सेटिंगमध्ये काही चेंजेस नाही करायचे, ऑलरेडी आपण केलेलं आहे. ओके, इथे बघू शकता हे जे काय असेल ते रेशिओ आपण इथे सिलेक्ट केलेलं आहे. इथे फाईल प्रोजेक्टमध्ये जाऊन ओके एक्सपोर्टवरती क्लिक करा. इथे बघू शकता इनेबल GPU. तुमच्या सिस्टममध्ये ग्राफिक कार्ड असणं गरजेचं आहे, तरच प्रीमियर प्रो किंवा वेडिंग व्हिडिओसाठी जे तुम्ही सॉफ्टवेअर यूज कराल ते कडकमध्ये यूज होतील. ओके, लॅगचा प्रॉब्लेम होणार नाही. एक्सपोर्ट करा आणि व्हिडिओ स्टार्ट करण्यासाठी. ओके, चला भेटू बनू पुढल्या व्हिडिओमध्ये 4 स्टेपमध्ये पासवर्ड मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. पूर्ण टेक्स्टमध्ये आहेत, लक्षात ठेवा. फुल टू एडिटेबलमध्ये आहेत. चला भेटू बनू पुढल्या व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी, नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आम्हाला नक्की तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.